नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. मांधा येथील शेतकऱ्यावर बिबट्याचा हल्ला, कानाचा व मानेचा तोडला लचका, शेतकरी गंभीर जखमी. तालुक्यातील उंबरठाण वन परिक्षेत्रातील मांधा येथील एका शेतकऱ्यावर बिबट्याने हल्ला केला असून शेतकरी गंभीर जखमी झालाय. याबाबत वन परिक्षेत्र अधिकारी उंबरठाण यांच्याकडून समजले की सीताराम मलू ठाकरे वर्ष 44 राहणार मांधा हा शेतकरी आज दिनांक 18 एप्रिल रोजी पहाटे उठून दूध डेअरीत दूध भरणे कामी गेला होता. तेथून परतल्यानंतर मालकीच्या जमिनीत घराजवळच्या शेतात सकाळ 6 ते 6:30 वाजेच्या सुमारास घरकुलाचा पाया खोदकाम करीत असताना बिबट्याने अचानक झडक मारीत मानेवर, पायावर, डोक्यावर हल्ला चढवला. नखाने ओरबाडून कानाचा व मानेचा चावा घेतलाय. रक्तस्राव सुरू झाल्याने शेतकरी रक्तबंबाळ झाला. बचावाकरिता आरडाओरड केल्याने घराशेजारील नातेवाईक लाठा काठ्या घेऊन आल्याने बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकल्याने अनेकांचा जीव भांड्यात पडला. नातेवाईकांनी तात्काळ उपचारासाठी पांगारणे येथे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. तेथे तात्पुरते उपचार झाल्यावर सुरगाणा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. पुढील उपचारासाठी नाशिक येथील जिल्हा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आले. उंबरठाण वन परिक्षेत्र अधिकारी गणेश माळी यांनी घटनेची तात्काळ दखल घेत रुग्णाची सुरगाणा ग्रामीण रुग्णालयात भेट घेत पाहणी केली आहे. पुढील तपास वन विभागाचे अधिकारी करीत आहे. तर हाक पडली तेव्हा मी उभा राहून बघत होतो, तेव्हा अचानक वाघाने हल्ला केला. एस मराठी न्यूज साठी प्रतिनिधी रतन चौधरी सह सुरेश सुराशे, सुरगाणा. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.